उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी अभ्यास दौऱ्यावरून राजकारण चांगलेच तापले। दौऱ्यासाठी 65 लाख रुपये खर्च झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून नगरसेवकांच्या रील्सवरूनही टीका होत आहे। मात्र कुटुंबियांचा खर्च नगरसेवकांनी स्वतः केला असा दावा महापौरांनी केला आहे। भाजप शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत बसून 6 महिने झाले नाहीत, पण नखरे सुरू झालेत असं म्हणत नवीन वाहन खरेदीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आता भाजपच्या महापौर आणि उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष नवीन वाहनं आणि बंगले मागत आहेत। गेल्या 4 वर्षात महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून सर्वाधिक आरोपींना अटक झाली असून सर्व आरोपी भाजपचे सदस्य असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। लोकपरीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चेदरम्यान संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर दाखल झाल्या होत्या। भर पावसात त्यांचे शासकीय विश्रामगृहात आगमन झाले। यावेळी आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। वसई विरारमधील खड्ड्यांवरून राजकारण चांगलंच तापले। एसटीपीच्या कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी चिखलात उतरून आंदोलन करत ईगल इन्फ्रा कंपनीचे काम बंद पाडले। खड्डे बुजवल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केलं। पत्नीने नोकरी, मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आणि न्यायाची मागणी केली आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिका सोडणार नसल्याचा निर्धार कुटुंबियांनी व्यक्त केला। बीड जिल्ह्यातील तालखेड आणि जिंजुर्डी तांडा रस्त्याची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे। खड्डे आणि वाहून गेलेल्या पुलामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। वारंवार निवेदनं देऊन देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि त्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात अंकलेश्वर ब्रह्माणपूर महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत। बालाजी टोल काट्याजवळील धोकादायक खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून वाहतूक विस्कळीत झालेली आहे। प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नांदेडमध्ये थोड्या पावसातच महानगरपालिकेचा रस्ता खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वझिराबाद परिसरात रस्ता खचून त्यात एका प्राध्यापकाची कार कोसळली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। गडचिरोलीत पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची थरारक घटना घडली आहे। आष्टी मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार प्रवाहात अडकली। प्रशासनाच्या तातडीच्या बचाव कार्यामुळे अधिकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। बुलढाण्याच्या शेगावात गजानन महाराज मंदिर परिसरातील पेढा दुकानांवरील एफडीए कारवाईचा अहवाल प्राप्त झालाय। प्रयोगशाळेच्या अहवालात पेढ्यांचे दोन्ही नमुने अप्रमाणित असल्याचं समोर आलंय। पेढे मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचं निष्पन्न झालंय। संबंधित पेढा दुकानदारांना केंद्रीय प्रयोगशाळेत दाद मागण्यासाठी 1 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील हिंदुस्तान ॲटोबायोटिक्स लिमिटेडमध्ये आज केंद्रीय अन्न व औषध विभागाचं पथक दाखल झालं। औषध निर्मितीतील त्रुटींची पाहणी करण्यासाठी हा दौरा होत असून यापूर्वी कंपनीतील इंजेक्शन आणि सलाईन निर्मितीला एफडीए कडून स्थगिती देण्यात आली होती। त्यामुळे या पाहणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। झारखंडमधील धनबादमध्ये ईडीनं कोळसा माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे। 30हून अधिक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आणि 160 कोटींचे म्युच्युअल फंड उघडकीस आले। या प्रकरणाचा आता पुढील तपास सुरू आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 14 आरोपींना आज भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलेलं। सुनावणीनंतर न्यायालयानं सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।
पुण्यातील उत्तमनगर परिसरात अज्ञातानं 4 ते 5 चारचाकी वाहनांची तोडफोड केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे अल्पवयीन संशयितांचा शोध सुरू आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावचे सरपंच रुक्मानंद खेत्रे यांच्यावर विभागीय आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे। 20,000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात येतोय। पोलिसांच्या छाप्यांवेळी संबंधित व्यक्ती शेजारील घरांमध्ये आणि शेतात लपण्यासाठी येत असल्यानं महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो। वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी करत संताप व्यक्त केला। जळगाव तालुक्यातील मुक्ताईनगर तालुक्यात बुलढाणा सीमेवरील काही हॉटेल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत 23 जणांवर कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखलही करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेत विधिवत पूजा अर्चा केली आहे। यावेळी त्यांनी देवीची ओटी भरून आरती केली आहे। तसेच परंपरेनुसार कुलधर्म आणि कुलाचारही पार पडले। मंदिर प्रशासनाच्या वतीनं राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झालेत। या निमित्तानं जुनं माळीण गाव येथे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 151 नागरिकांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्मृतिदिन पाळत दुर्घटनेतील मृतांना अभिवादन करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात तब्बल 1,500 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे। एकावेळी एका योजनेचाच लाभ घेता येत असल्यानं महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे अर्ज सादर केलेत। तर केवायसी सह तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनीही नाराजी व्यक्त केली आहे। देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाच्या वतीनं भव्य राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढलेल्या या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले आहेत। देशहित, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला। जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा निषेध मोर्चा काढण्यात आला। पावसातही मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते। यावेळी अमनराज आंबेडकर यांनी आमदार नारायण कुचे यांच्यावर टीका केली आहे। बीड शहरातील अंकुशनगर रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। अनेक वर्षांपासून रस्ता रखडल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। 15 ऑगस्टपूर्वी निर्णय झाला नाही तर ध्वजारोहण कार्यक्रमाला विरोध करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। पुणे शहरातील विविध नागरी समस्यांवरून शिवसेना शिंदे गटानं पुणे महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढलाय। महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी गळ्यात खोट्या नोटांचा हार घालून आणि प्रतिकात्मक पैसे उधळत अनोखं आंदोलन केलंय। शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून 5 कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलंय। कुडगिरी येडगे गाव येथे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तोडल्याचा आरोप करत उपोषणकर्त्यांनी तातडीनं पाणी पुरवठा पूर्ववत करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मेळघाटातील सिपना नदीला महापूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय। नदीवरील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पूर्णा धरणातील 3 दरवाजे उघडण्यात आलेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलं आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून
कंचली गावातील 32 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. कंचली आंबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यात कालच्या रेड अलर्ट नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक रस्ते बंद झाले असून किशोरी वडसा मार्गावर झाडे कोसळून घरांचं मोठं नुकसान झालंय. या दुर्घटनांमध्ये 8 ते 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पामुल गौतम नदीला आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील 3 जण अडकले होते. मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाची पर्वा न करता एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबवत तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गडचिरोली शहरातील सखल भागातील 3 वस्त्यांमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अचानक पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 66 केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाल्यानं तब्बल 200 गावांचा वीजपुरवठा गेल्या 18 तासांपासून खंडित आहे. आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यानं दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही अनेक गावांमध्ये अंधार संकट कायम राहण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडकडे जाताना अहिल्यानगरला धावती भेट दिली. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत करत जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा आढावा दिला. प्रलंबित प्रश्नांवर लवकरच मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासनही देण्यात आलं. पालघरमध्ये वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामासाठी जिल्हा प्रशासनानं मनाई आदेश लागू केले आहेत. 25 ऑगस्टपर्यंत 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. भूसंपादनाला होणाऱ्या स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे शेतातील ओलावा वाढला असून कापूस, सोयाबीन, ऊस आणि मूग पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. वेळेवर झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खानापूर आणि हिळकी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमा नदीत सुमारे 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे चुलबंद नदीला पूर आलेला आहे. दांडेगाव मांडळ महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. नागरिकांनी पुलावरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय.